तुम्हाला हे अशी सुंदर पफ स्लीव्ज बनवायचे आहे, पण समजत नाही की प्लेट्स किती अंतरावर घ्यायच्या किंवा कशा सेट करायच्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की एकदम परफेक्ट पद्धतीने अगदी पेपर कटिंगपासून मी तुम्हाला सांगणार आहे की ही बाही कशाप्रकारे कटिंग करायची, प्लेट्समध्ये अंतर किती ठेवायचं ते अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्ज एकदम परफेक्ट पद्धतीने पूर्ण मेजरमेंट सहित कशी कटिंग करायची, प्लेट्स कशा द्यायच्या किंवा ती खालची पट्टी जी असते ती किती घ्यायची, त्याच्यात वाढून किती घ्यायचं, प्लेट्ससाठी आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचं ते पूर्ण अगदी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मी. अगोदर तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार, नंतर आपण फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा, म्हणजे असेच नवनवीन टिप्स तुम्हाला रोज बघायला भेटतील. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर इथे बघा, ह्या ब्लाऊजचा मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. कटोरी ब्लाऊज आहे 36 साईजचा. जर तो बघितला नसेल तर नक्की चेक करा. खूप स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला त्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आता आपल्याला इथं बाहीची डिझाईन बनवायची आहे. तर पूर्ण ब्लाऊज कट करून इथे बघा एवढं फॅब्रिक यातलं शिल्लक राहिलेलं आहे. तर यातच आपल्याला इथं आपल्याला पफ स्लीव्ज बनवून घ्यायची आहे. बॉर्डर वगैरे नाही, तरी पण एकाच कपड्याची आपण इथं पफ स्लीव्ज बनवणार आहोत. हा कपडा जो आहे तो सगळ्यात अगोदर आपण इथं साईडला ठेवूया. आणि बाही कटिंग करण्यासाठी ते बघा मी हे पेपर घेतलेला आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर बाहीची उंची घ्यायची असते. तर सगळ्यात अगोदर आपली बाहीची उंची आहे 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे बघा आपल्याला 11 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला बेसिक स्लीव जी असते ते तयार करून घ्यायची असते. 11 इंचावर मार्किंग केलं, इथे पण आपण एक 11 इंचावर मार्किंग करून घेऊया. सरळ लाईन आखून घेऊया. तर इथे बघा आपण 11 इंचावर मार्किंग केलंय, तिथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. ओके. आणि आपल्याला जी रुंदी असते ना ती घ्यायची असते छातीचा चौथा भाग. तर हे मी 36 साईजसाठी बनवत आहे. तर 36 साईजचा चौथा भाग येतो 9 इंच. तर बरोबर बघा इथं 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आणि लगेच आपल्याला आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असतं 1.5 ते 2.25 किंवा 2, तुम्ही जेवढं पण ब्लाऊज मध्ये शिलाई मार्जिन घेतलं असेल तेवढ्याचं मार्किंग करून घ्यायचं सरळ. त्याच्यानंतर इथे बघा ही सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. आता पुढचा शेप आपल्याला द्यायची गरज नाही पफ स्लीव्ज मध्ये. नंतर जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस थोडंफार आपण कट करायचं इथं स्टिचिंग करताना बाही जोडायच्या अगोदर. दंडगेर आहे 5.5 इंच आणि साईडला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन 1.5 इंच. ओके. आता इथे बघा ही झाली आपली बेसिक स्लीव्ज. आता बेसिक स्लीव्ज झाल्याच्या नंतर आता तुम्हाला जर बॉर्डरचं साडी असेल तर त्याची बॉर्डर मोजायची. कुठल्या साडीची 3 इंच असते, कुठल्या साडीची 4 इंच 5 इंच. तुमची जेवढी पण बॉर्डर असेल तिथून तुम्हाला त्याचं माप टाकायचं. बॉर्डर समजा 4 इंचाची आहे तर इथं 4 इंचावर मार्किंग करायचं. 3 इंचाची आहे तर तिथं, तर इथे मी बॉर्डर 3 इंचाची ठेवणार आहे. आणि तर 3.5 इंचावर मी इथं मार्किंग करून घेते, कारण अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडला शिलाईमध्ये जातं. आणि इथं बघा वरचा भाग जो आहे तो आपल्याला किती घ्यायचा आहे 7.5 इंच. ते इथून किती घेतलेला आहे आपण 3.5 इंच. तसंच सेम इथं 3.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची. या पद्धतीने जर बाही कटिंग केली ना एकदम परफेक्ट अशी पफ स्लीव्ह येते. तर आता आपण हे जे मार्किंग केलेलं आहे ना ते इथं कट करून घेऊया. तर इथे बघा अशा प्रकारे आपले आता हे 2 पार्ट झाले. आता अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. किती वाढवून घ्यायचं काय मी ते तुम्हाला सांगते. तर इथे बघा हे आहे आपलं मेन फॅब्रिक. आता आपल्याला हे ओपन करायचं आणि अशी आडवी घडी करायची, म्हणजे आपली घडी जी आहे ती लांब होते. आणि आपल्याला सगळ्यात अगोदर आपण याचा खालचा जो स्ट्रेट बॉर्डरचा पार्ट आहे ना तो काढून घेऊया, म्हणजे आपल्याला कमी पडणार नाही जरी शिल्लक राहिलं तरी पण.
इथे 4 फोल्डमध्ये व्यवस्थित अशी घडी घालून ठेवायची. आणि इथे बघा ही जी खालचा आपण 3.5 इंचाचा पार्ट काढला होता ना, त्याला अजून अर्धा इंच वाढवून घ्यायचं. तर ते कशासाठी, कारण आपल्याला हा पार्ट जोडायला इथे पण अर्धा इंच जातं आणि खालच्या साईडला पण अर्धा इंच जातं. त्याच्यामुळे आता ऑलरेडी अर्धा इंच आपण याच्यात वाढवून घेतलेला आहे, पण इथं आपल्याला अजून अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला नंतर लागणार आहे, कारण आपल्याला इथं प्लेट्स टाकायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला इथं सरळ कपडा घ्यायचा आहे. ओके, तर इथे बघा ही 4 फोल्डमध्ये कपडा आहे, हे बघू शकता. आणि इथं मी याची 4 फोल्डमध्ये घडी घातलेली आहे, म्हणजे दोन्ही बाही जे आहेत ते आपल्या एकत्र निघतील. आणि इथे बघा डबल फोल्डमध्ये आपला जो कपडा आहे तो इथे आहे 16.5 इंच. ओके, म्हणजे 33 इंच पूर्ण डबल कपडा आहे. आणि आपल्याला इथं सरळच घ्यायचं आहे. कमी जास्त तुमचा जर जास्त कपडा असेल ना तरी घेऊ शकता, पण तरी पण साधारण कमीत कमी इथं 7.5 इंच आपला वरचा पार्ट आहे ना, तर कमीत कमी वरचा पार्ट हा जो आहे ना आपला 9 इंचापेक्षा 9 इंचापर्यंत तरी पाहिजे, म्हणजे आपण प्लेट टाकल्याच्या नंतर साईडने कमी पडत नाही. तर इथे बघा मी इथं सरळ कट करून घेते. तर इथे बघा अशा प्रकारे कट करून घेतला. त्याच्यानंतर इथे बघा हे जे 2 भाग आहेत ना ते आपण असं सिंगल करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाह्या आपल्या एकत्र निघतील. तर एक बाजूला ठेवते आणि एक ह्याच्यावर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपल्याला प्लेटसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा डिझाईन आपली वरच्या साईडला आहे, तर इथे खालच्या साईडने आपल्याला प्लेट टाकायला चालू करायचं आहे, म्हणजे ही बाजू आपली सरळ असणार आहे. तर सगळ्यात अगोदर मध्ये एक आपण असा नॉच मारून घेऊया. आणि इथून आपल्याला इथे बघा 2-2 इंचाच्या अंतरावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन इंच. तरच आपली बाही जी आहे ना ती चांगली दिसते. आणि त्याच्या पुढे बघा आपल्याला ही जी बाही आहे ना एवढी बाही शिल्लक राहिली पाहिजे. इकडं थोडंफार कमी पडलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला जॉईंट देता येतो, पण तरी आपल्या कमीत कमी 4 तरी प्लेट इथे आल्या पाहिजेत. ओके, सेम याच पद्धतीने आपल्याला इथं वरती पण मार्किंग करून घ्यायचं आहे 2-2 इंचाचंच अशा प्रकारे. या बाजूला जसं 2-2 इंचाची मार्किंग केलेले आहेत, सेम तसंच दुसऱ्या बाजूला पण, म्हणजे बाही जो कपडा आहे तो ओपन करायचा आणि पुढच्या साईडला सुद्धा 2-2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहेत. तर इकडच्या साईडला आपण 4 मार्किंग केले आहेत, तसेच दुसऱ्या साईडला पण बरोबर 4 मार्किंग करून घ्यायचे. तर मार्किंग याच्यासाठी करून घ्यायचं कारण आपण प्लेट टाकत असतो ना, तर सगळ्या प्लेट ज्या आहेत त्या आपल्या इक्वली येतात आणि खूप सुंदर असा बाहीचा लुक येतो. तर इथे बघा अशा प्रकारे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. एकावर एक ठेवायच्या. खालच्या आपण जिथं प्लेट ठेवतोय तिथे एकदम एकावर एक ठेवायच्या आणि वरच्या साईडला नंतर आपल्याला अर्धा इंचाचं मार्किंग सोडून नंतर सेट करायचे आहेत. तर इथे बघा सगळ्या प्लेट्स मी व्यवस्थित सेट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर वरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे प्लेट ज्या आहेत त्या व्यवस्थित एका जागेवर सेट राहतात. आता बघा वरच्या साईडला ह्या ज्या प्लेट्स आपल्याला सेट करायच्या आहेत ना, तो जो मध्यभाग आहे तिथं पहिली प्लेट ठेवायची, नंतर त्याच्या बाजूला अर्धा इंचाचं गॅप ठेवून आपल्याला ह्या बाकीचे 4 प्लेट्स आहेत ना त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या. तर बघा शिलाई मारून झाली. आता आपल्याला प्लेट दिल्यामुळे हे खालचा जो कपडा असतो ना तो क्रॉस झालेला असतो. आपल्याला तशीच खालची पट्टी जी आहे ती लावायची नाही आहे. पहिलं सरळ करून घ्यायचं आणि नंतरच पट्टी लावायची, हे अजिबात विसरायचं नाही, नाही तर आपली बाही जी आहे ना परफेक्ट अशी येत नाही. तिथे बघा मी सरळ कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपली खालची जी आपण बॉर्डर कट केलेली होती ती आपल्याला इथं लावून घ्यायची आहे. तर लावायच्या अगोदर बॉर्डर आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा. सेम त्याचप्रमाणे अस्तरचा देखील मध्य काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे दोन्ही पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे. तर इथे बघा बाहीच्या सरळ बाजूला मी जो आपला बाहीचा कपडा आहे ना, म्हणजेच ब्लाऊज पीसचा, तो त्याच्यावर ठेवला आणि खालच्या साईडला आपला जो अस्तरचा कपडा आहे तो ठेवला. व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सोपी ट्रिक आहे. फक्त बाहीमध्ये ठेवायची, अस्तरच्या साईडला अस्तर ठेवायचं आणि वर जे आपली बाहीचा ब्लाऊजचा कपडा आहे त्या साईडला ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आणि अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं
शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि बघा त्याच्यानंतर हे जे दोन्ही पार्ट आहे ते सरळ करून घ्यायचे आणि नंतर याच्यावर आपल्याला इथं दाब शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा दोन्ही पार्ट सरळ करून घ्यायचे. आता आपण याच्यावर दाब शिलाई मारून घेऊया. दाब शिलाई मारली ना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि जे कडक कपडा असतो ना तोही व्यवस्थित सेट होतो. त्याच्यानंतर आता खालच्या साईडला बघा आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर अस्तरचा पार्ट आहे तो पण पाव इंच फोल्ड करायचा आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याचं जास्त कमी जास्त असेल तरी चालेल, बरोबर अस्तरच्या यानेच आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. कारण आपण अस्तरचा कपडा आहे तो बरोबर मापानुसारच इथं कट करून घेतला होता. तर इथे बघा पूर्ण आपली खालची बाही जी आहे ती इथं जोडून झालेली आहे. आता आपल्याला जो वरचा पार्ट आपण कट केलेला होता बाहीचा पपसाठीचा तो घ्यायचा आहे. म्हणजे जो आपण पेपर कट केला होता ना पेपर तो घ्यायचा आणि ह्याच्यावर ठेवून बरोबर त्याच मापानुसार आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे पप स्लीव्ज एकदम परफेक्ट अशी येते, अजिबात चुकत नाही, एकदम परफेक्ट फिनिशिंगलाही येते आणि फिटिंगला देखील तेवढीच परफेक्ट अशी येते. त्याची बघा मापानुसार मी वरचा पार्ट इथे कट करून घेतला. आता इथं आपल्या प्लेट्स शिलाई कट झाल्यामुळे ना प्लेट निघल्या आहेत त्या आपण परत त्याच्यावर इथं शिलाई मारून घेऊया. आणि नंतर मग इथं मला लेस लावून घ्यायची आहे. तर लेसचा व्हिडिओ आहे ना तो इथं शूट नाही झालेला तर मी तुम्हाला दाखवते. तर असा आहे आपल्या बाहीचा फायनल लुक. बघू शकता प्लेट्स खूप सुंदर अशा अरेंज झालेल्या आहेत. अजून इस्त्रीसुद्धा केलेली नाही तरी पण खूप सुंदर अशा सगळीकडे इक्वली आलेल्या आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? थोडा जरी युजफुल वाटला असेल तर आपल्या सोनालीज क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.